नमस्कार. समृद्धी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवविद्या प्रतिष्ठान डोंबिवली आणि सन्मान सामाजिक बहुउद्देशीय संस्था तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्ष आपण महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, गोपालन, शाश्वत उपजीविका, एकल महिला, भिन्नलिंगी महिला अशा एक ना अनेक विषयांवरती विविध उपक्रम राबवत आहोत. आणि या अनेक वर्षांच्या प्रवासात आम्हाला समाजातल्या विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील अनेक व्यक्ती भेटला आणि त्यांचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी होत्या. या व्यक्ती आपल्या संस्थेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जोडल्या सुद्धा गेल्या आणि त्यांनी आपल्याला खूप सहाय्य, मदत आणि मार्गदर्शन देखील केलं आणि अजूनही करतायत. तर अशा अनेक व्यक्तींचा हा प्रेरणादायी प्रवास आम्ही आपल्यासमोर उलगडवून दाखवणार आहोत आपल्या या चॅनलच्या माध्यमातून. आणि आज आपल्या स्टुडिओत आपल्याला भेटायला आलेली आहे उद्योजिका सृजना बाय वर्षा या ब्रँडची सर्वेसर्वा वर्षा भिसे. वर्षा, खूप खूप स्वागत तुझं. धन्यवाद. आणि तुझ्या या 20 वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी तर आम्हाला जाणून घ्यायचंच आहे. पण एक संवेदनशील माणूस म्हणून, एक सामाजिक भान जपणारी उद्योजिका म्हणूनही जो प्रवास आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे. तर तुझ्या या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे, त्याबद्दल सांग ना. सृजनाबाई वर्षा सुरू करायच्या आधी मी हं. थोडीशी मागे जाते. शिक्षण माझं झालेलं BSc स्टॅटिस्टिक्स, अरे वा. त्याच्यानंतर मी कम्प्युटर्स केलं, मग मॅनेजमेंट केलं, मग मी MNC मध्ये काम करत होते. आणि त्याच्यानंतर लवकरच लग्न ठरलं, US ला गेले, मग तिकडनं परत आलो आणि माझ्या असं लक्षात आलं की नोकरी करणाऱ्यातली मी नाही. तर मग आता घर सांभाळून आपल्याला काय करता येईल हा थोडासा विचार केला गेला हं, 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 माझ्याकडनं. हं. तेव्हा छंद म्हणून सुरुवात केली. मला एक छोटंसं क्रोशाचं फूल येत होतं. तर मग आता त्यातनं काय करता येईल? मग त्याच्यासाठी गुरु हवा. तर गुरु कोण? तर माझ्यासाठी गुरु YouTube झाला आणि YouTubeवरनं मी क्रोशाच्या पर्सेस शिकले. हां, त्या हां, हां. चालू केल्या आणि लक्षात आलं मैत्रिणीने त्या बघितल्या, घेतल्या, ॲप्रिशिएट केलं गेलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की "अगं, ही तू फुलं छान-छान लावतीये ना, हं, तर मग हं. तू त्याचे हेअर बँड का नाही करत?" आणि तिथनं माझ्या अ, ह्याच्या दागिन्यांच्या बिझनेसची सुरुवात झाली. पहिले फुल केलं, मग म्हणे आता याला गळ्यातलं करून दे तू. मग गळ्यातल्याची सुरुवात झाली माझी आणि हळू करता गेल्या 20 वर्षामध्ये माझा हा 20 वर्ष व्यवसाय आहे. तर 20 वर्षामध्ये माझ्याकडे वाढ होत गेली ती म्हणजे वेगवेगळी डिझाईन्स तर आहेतच. त्याच्या जोडीला माझ्याकडे 5 मुली आल्या मीनवाईल आणि त्यांना मी शिकवलं. आता ह्या मुली ज्या मी घेत होते ना, त्या मी घेताना आपण ज्या अंडर प्रिव्हिलेज्ड कुटुंबातल्या म्हणतो, तर तशा घेतल्या गेल्या, की हं, हं. माझ्याकडे कामाला बाई आहे धुणं-भांड्याला. तिची मुलगी आहे, तिला काहीतरी करायची इच्छा आहे, पण तिला धुणं-भांडी करायची हं, नाहीये. हं, हं. सो त्या मुलींना मी माझ्या जोडीला घेतलं. अरे त्यांना वाह! पूर्ण पहिल्यापासून सर्व शिकवलं. म्हणजे क्रोशा असू दे किंवा आधी क्रोशाने सुरुवात झाली. त्याच्यामध्ये भर पडली नंतर दागिन्यांची म्हणजे माझ्या फॅब्रिकच्या दागिन्यांची. प्रत्येक टेक्निक त्या शिकत गेल्या कारण त्यांच्यामध्ये पण तेवढी शिकायची इच्छा होती. आणि ते करता आज मी ह्या स्तराला पोहोचली आहे, की माझ्याकडे 5 मुली कामाला आहेत. हं, हं. माझं वेगळं वर्कशॉप आहे आणि तिथे बसून माझा पूर्ण व्यवसाय तिथून चालतो. अरे वाह! खरंच खूप सुंदर, छान. आणि वर्षा, हा 20 वर्षांचा म्हणजे काही थोडा-थोडका प्रवास नाहीये. एका छोट्याशा छंदाचं रूपांतर एका उद्योगात तू केलंस आणि तुझ्याबरोबरच जसं तू म्हटलंस, की वंचित समाजातल्या घटकांना सुद्धा तू तेवढंच सक्षम करण्याकडे एक भर दिलास. ओके. आता हस्तनिर्मित फॅशन ज्वेलरी ब्रँड म्हणजे आपल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही म्हणजे काय असतं? किंवा तो मग हस्तनिर्मितच का बरं? कारण आज बाजारात आपण एवढे इमिटेशन ज्वेलरीज बघतो किंवा खूप दागदागिने अगदी साध्या Instagram, Facebookवर सुद्धा आपण जेव्हा बघतो तेव्हा अनेक ब्रँड्स आहेत. पण मग तुला इथेच का शिरावसं वाटलं? मग ते हस्तनिर्मितच का? आणि मुळात हस्तनिर्मित फॅशन ब्रँड ज्वेलरी म्हणजे काय? हे तू आम्हाला सांगशील का? आता हस्तनिर्मित का? ह्याच्यासाठी थोडंसं ना ती आवड असावी लागते. हं, हं. कारण माझी इच्छा अशी होती, की आपण हाताने काहीतरी बनवावं. म्हणजे मला तेव्हा पार्ट टाईम जॉबमध्ये पण इंटरेस्ट नव्हता किंवा कोणतातरी दुसरा व्यवसाय ट्रेडिंग आपण म्हणतो, की हां. इकडनं घ्यायचं आणि तिकडे विकायचं. हं, हं, हं. मग त्यात स्वतःची कला कशी दाखवता येईल? हां, हां, सो हां. त्याच्यासाठी हस्तनिर्मित. हं, हं, हं. आणि मग ते हस्तनिर्मित करताना आता हस्तनिर्मित म्हणजे काय? हा एक मोठा छान प्रश्न आहे. हं, हं, हं. काही जणांना काय वाटतं ना, की आपण 4 ठिकाणाहून 4 प्रकारचे बीड्स आणू, ते एकत्र करू, की झालं हं, हस्तनिर्मित. हं, हं.
पण हस्तनिर्मित म्हणजे तुम्ही प्रत्येक बीडमध्ये तुमचा स्वतःचा जीव ओतलेला असेल. अरे वा. जसं की आमचा फॅब्रिकचा बीड असू दे, नाहीतर क्रोशाचा बीड असू दे, तो प्रत्येक पीस हाताने बनवला जातो. ते विणलं जातं. आपण कसं स्वेटर विणतो ना, हं, हं, हं. त्याच प्रकारे तो बीड अगदी प्रेमाने विणला जातो हं, हं. आणि प्रत्येक बीड करायला एक 10 ते 12 मिनिटं लागतात आम्हाला. हो. असे वेगवेगळे बीड बनवून घ्यायचे आणि मग त्याच्यापासून एखादा दागिना बनवला जातो. तर माझ्यासाठी हस्तनिर्मितची व्याख्या व्याख्या म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमची हाताने बनवली जाते. हं, ते हं. हस्तनिर्मित झालं. आणि मग सृजना हे नाव कसं बरं सुचलं तुला? तर सृजन म्हणजे आपल्याला माहितीच आहे काहीतरी इनोव्हेटिव्ह. तर त्यावेळेला क्रोशापासून दागिने बनवणारे कमी होते हं, आणि हं, तो हं. प्रत्येक पीस आम्ही विचार करून बनवायला लागलो आणि ती आमची निर्मिती होती, ती हां, हां. माझी निर्मिती होती. आणि म्हणून मग आमचं ठरलं होतं म्हणजे माझं आणि माझ्या अहोंचं, की जे काही नाव असेल ते आपलं भारतीय असायला पाहिजे. हं, हं. भारतीय किंवा संस्कृत. तर म्हणजे त्याची तर इच्छा होती, की ते संस्कृत नाव असायला पाहिजे. अच्छा. आणि मग इनोव्हेटिव्हला काय संस्कृत शब्द तर सृजना. म्हणून मग हं, हं. सृजना बाय वर्षा हे त्याचं नाव आलं. वाह! मस्तच. अ, पण वर्षा कसं असतं आपण एखादा जेव्हा उद्योग उभा करत असतो, तेव्हा त्याच्यामागे अनंत अडचणी असतात. कारण मला उद्योग चालू करायचा आहे आणि तो चालू झाला असं होत हो ना. नाही. बरोबर. तर त्याच्यासाठी भांडवल आहे. त्याच्यानंतर तुमच्या मुळात घरच्या व्यक्तींचा सपोर्ट हवा. बरोबर. त्यानंतर स्किल्ड मनुष्यबळ हवं आपल्याला. की ज्यांना ते त्यातला मुळात त्यातली सृजनता कळायला हवी आणि करेक्ट. तुझी जी प्रत्येक बीड मागची तळमळ ती सुद्धा त्यांना कळायला हवी, तरच ती निर्मिती छान होणार आहे. बरोबर. मग बाजारपेठ आली, मागणी आली, स्पर्धा आली, पुरवठा आला. अशा अनेक अनंत गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या कशा काय जमवल्यास? एक-एक मुद्दा. आता पहिला तर घरच्यांचा सपोर्ट. तर घरच्यांचा सपोर्ट म्हणजे काय? तर मुलं लहान होती. हं, मी हं. एक्झिबिशन्स घेत होते आणि एक्झिबिशन म्हणजे कसं होतं ना, त्याच्या मागे पण खूप तयारी असते. जसं की तुम्हाला आधी सगळा स्टॉक बनवायला लागतो, त्याचं पॅकेजिंग करावं लागतं आणि तुम्ही डिस्प्ले कसं करणार आहात, इथपासून सगळी तयारी करावी लागते. पूर्वी मी जेव्हा 20 वर्षापूर्वी चालू केली ना एक्झिबिशन, तेव्हा कसं असायचं ना संजाली, की संध्याकाळी 4 ते 9 एवढीच वेळ असायची. हं. सो बरोबर. त्याच्यात मी 4 ते 9 ची तयारी. आता 4 ते 9 म्हणजे माझा संध्याकाळच्या स्वयंपाकाचा प्रश्न यायचा, की तो काय मी लवकर करून जाऊ शकत नाही. अशा वेळेला माझा नवरा आणि माझी मुलं ते ठरवून घ्यायचे, की आज मेनू काय करायचा आणि ते अच्छा. दोघं मिळून स्वयंपाक करायचे. अरे सो वाह! मला संध्याकाळच्या स्वयंपाकाचं म्हणजे जे बायकांना खूप ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण आपल्या बायकांच्या हे पटकन मनात येतं, की आता संध्याकाळचं काय? तर तो प्रश्न माझा त्यांनी सोडवला होता. दुसरा प्रश्न असा होता, की ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही बिझनेस चालू करताना तेव्हा भांडवल हा एक मोठा प्रश्न येतो. बरोबर. तर भांडवलाच्या वेळेला काय केलं, इनिशियल म्हणजे सुरुवातीचा जो बेसिक भांडवल होतं, ते मला माझ्या नवऱ्याने दिलं. हं, हं. मग मी त्याच्यातनं जो प्रॉफिट होईल तो बाजूला काढून ठेवायचा आणि मग पुढच्या मालासाठी, स्टॉकसाठी तो वापरायचा. हे अशा प्रकारे चालू केलं. आता हे सगळं करताना 2 प्रकारे मला भांडवल अ, अ, लागायचं किंवा मदत लागायची. एक तर पैसे ह्या स्वरूपात आणि लेबर जे तू म्हणाली स्किल्ड लेबर. आता स्किल्ड लेबर करायला जसं की क्रोशाचे दागिने आहेत. मी तुम्हाला जस्ट दाखवते. तर आता हा जो क्रोशाचा दागिना आहे ना, हा लहान मुलींसाठीचा केलेला आहे. संजयने तू बघशील इथे प्रत्येक बीड हा जो केलेला आहे ना, तर आधी तुम्हाला त्याच्यासाठी क्रोशा यावं लागतं. मग ते बारीक दोऱ्यापासून बनवायला लागतं आणि मग त्याच्यापासून मणी कारण हे बनवू खूपच शकतो. बारीक काम आहे गं. नाजूक काम येते त्याच्यासाठी. तर हे करायला जेव्हा कोणत्या मुली येतात ना, तर त्यावेळेला मला ते काय करावं लागायचं, की त्यांना मला शिकवायला लागायचं म्हणजे पहिले क्रोशा कसं करायचं. हां. मग ते शिकवल्या, की त्याच्यानंतर ते बारीक दोऱ्यापासून कसं बनवायचं. सो ते बनवल्यावर तो मणी कसा बनवायचा. हे अजूनही आम्हाला अशा प्रकारे करावं लागतं. हां. सो त्याच्यासाठी करताना ह्या प्रोसेसला 6 ते 8 महिने जातात. तो पेशन्स ठेवायला लागतो. कारण हे हस्तनिर्मित आहे. त्यामुळे कोणीही मी सजेस्ट करेन, की हस्तनिर्मित काही करत असेल, प्लीज हा पेशन्स दाखवा, की तुम्हाला लेबर तयार करायला वेळ लागणार आहे. ते एका दिवसात तयार होत नाही. थोडंफार नुकसान होऊ शकतं तुमचं. कारण तुम्हाला लेबर तुमच्याकडे का थांबेल? तुम्हाला त्यांना पैसे तर द्यावे लागणार आहेत. ते म्हणतील, बरोबर. "नाहीतर ताई 6 महिने काय फुकटचं काम करू का आम्ही?" हं. सो हा पेशन्स तुम्ही दाखवायची गरज असते. तर तो दाखवावा. पण त्याच्यानंतर जो काही तयार होतात मुलीनं, त्या अतिशय छान तयार होतात आणि त्यांना पण ना ते व्यसन असल्यासारखं लागतं, की हे आपण हाताने बनवतोय आणि एवढं सुंदर काहीतरी होतंय. तर त्याच्यामुळे हे असं आहे.
आणि निर्मितीतला आनंद, स्वतः निर्माण केलेला काही जे असतं त्यातला तो आनंद काही वेगळाच वेगळाच असतो. असतो. अगदी, अगदी. आणि अगं हे खूप छान आहे. हं. हे पैठणीचं पण घालायला काहीतरी दिसतंय. ते मला हां. सांग ना? हे बघ, आता हे पैठणीचं कसं आहे ना, हे फॅब्रिक ज्वेलरी आहे. आता फॅब्रिकचं मी वैशिष्ट्य माझ्या ज्वेलरीचं काय सांगेल ना, की माझ्या मते अशा खूप कमी जणी आहेत, की जे अशा प्रकारची टेक्निक वापरत असतील. पैठणीचं जे आहे, तो हात लावून बघितला ना, ह्यात पुठ्ठा नाही वापरत आम्ही. फार सुंदर हां, आहे. हे इतका पुठ्ठा नाही नाजूक आहे हे. वापरत. हो. आणि हे ना, हे बघ बाजूनी शिवलेलं आहे, तू बघू शकते. आम्ही खरंच. आमच्या दागिन्यांची खासियत आहे, की आम्ही पुठ्ठा वापरत नाही, तो चिकटवत नाही. तर प्रत्येक पीस हाताने आमचा शिवलेला असतो. सो ते खूप महत्वाचं आहे आणि त्याचं कारण सांगते तुला. नाहीतर ना, एखादा पाऊस येऊन गेला आणि तू सपोज हे चिकटवलेलं असेल आणि आपण गेलो ना, हं. तर ते निघतं. पण लगदा होणार त्याचा स्वतः थोडक्यात. पुठ्ठा सगळा तो आक्रसून जाणार आहे आणि मग एवढ्या आपण जे प्रेमाने बनवतो, त्याचं असं होणं कोणाला आवडेल? त्याच्यासाठी आम्ही ही टेक्निक शोधून काढली आहे, की जेणेकरून हे ओलं जरी झालं, तरी कसं होतं ना, तुम्ही पंख्याखाली ठेवू शकता किंवा अगदी घाई असेल तर हेअर ड्रायरने थोडं लांबणं केलं ना, हं, तरी हं, सुद्धा हं. ते सुकून जातं आणि परत पहिल्यासारखं तुम्ही ते वापरू शकता. आणि म्हणजे एक अजून गोष्ट मला तुझ्याबद्दल म्हणजे आम्हा सगळ्यांनाच अचंबित अशी करते, की तुझा उद्योग चालू आहे 20 वर्ष अवघ्यातपणे चालू आहे. त्याच्यात नफा, तोटा हा कुठल्याही व्यवसायाचा एक अविभाज्य भागच बरोबर, असतो. पण हे सेटबॅक्स लागतात. आपण त्यातनं बरंच काही शिकत जातो. लेबर्सही खूप काही शिकत असतात त्यातनं. बरोबर. अ, पण ह्याबरोबरच एक सामाजिक भान बाळगण्याची संवेदनशीलता जी असते, ती मुळात कुठनं येते? कारण कोविड काळात सुद्धा तू अनेक उद्योजकांना किंवा उद्योजकांना मदत केलीस किंवा ते भान जपलंस आणि आपल्याबरोबरच बाकीच्यांना सुद्धा पुढे नेऊन एक समृद्ध बनवणं, त्यांना उन्नत करणं, हे सुद्धा तू केलंस. तर त्याबद्दल आम्हाला सांग ना? किंवा आत्ता सुद्धा तुझ्या Facebook वरवरनं बऱ्याच उद्योजक किंवा उद्योजकांना तू सपोर्ट करत असतेस. अ, त्यांचं प्रमोशन देखील करत असतेस आणि एक खूप इंटरेस्टिंग वाक्य तुझ्या प्रत्येक पोस्टच्या खाली असतं, की "ही उत्पादन मी स्वतः वापरून बघितलेलं आहे आणि म्हणून मी ते रेकमेंड करते आहे." बरोबर. तर म्हणजे हे सगळं कसं काय सांभाळतेस या सगळ्या व्यापाबरोबरच? अ, खरं सांगू का? माझा ना मेक इन इंडिया ह्या गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे. अ, माझा हेतू किंवा मला स्वतःला असं वाटतं, की आपला पैसा ना आपल्या इथे राहिला पाहिजे. बाहेरचे ब्रँड येतात, म्हणजे आपलेच कपडे बाहेरचे ब्रँड बनवून देणार आणि आपण त्यांना पैसा देणार. सो मला थोडंसं ते पटत नाही. सो अच्छा. त्याच्यासाठी आणि आपल्याकडे इतकी कला आहे, इतके वेगवेगळे उद्योग आपल्याकडे आहेत. बरं, प्रत्येक उद्योगात मी नाही ना शिरू शकत. बरोबर. माझा उद्योग आहे, जो दागिन्यांचा आहे, जो मी छान करते आहे. मला त्यातनं पैसा मिळतोय. मी एम्प्लॉयमेंट जनरेट करतीये. बाकीच्यानी एम्प्लॉयमेंट जनरेट करायला मग त्यांना जर आपण थोडी मदत केली, तर काय फरक पडतो? दुसरी गोष्ट जे तू कोविडचं बोलली ना, तर कोविडचा मुद्दा असा झाला, की कोविडच्या काळात माझ्या काय लक्षात आलं माहिती का? खूप छोटी-छोटी लोकं, जसे छोटी लोकं कशा अर्थाने म्हणते मी, की ज्यांना तंत्रज्ञानातनं एवढं कळत नाहीये. हं, हं. शेतकरी असतील, तर ते शेतकरी काही ग्रुप्सवर यायचे आणि ना विचारायचे WhatsApp कसं वापरायचं? Facebook लाईव्ह कसं करायचं? किती छोटी गोष्ट आहे आपल्यासाठी. म्हणजे आपल्याकडे आहे, ते थोडंसं जर आपण दिलं, तर आपलं तर कमी होणार नाहीये. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये इतके जण जोडले गेले, इतक्या लोकांनी त्या वेगवेगळ्या जे मी काही छोट्याशा टिप्स दिलेल्या, त्यांचा एवढा छान उपयोग केला आणि त्यांना फायदा झाला. सो ही किती छान गोष्ट आहे ना. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हातचं टाकायची काही गरज नसते. माझ्याकडे एक ना फॅब्रिक दागिने बनवणारी पण आलेली हां, आणि हां. तिने मला विचारलं, की "ताई, मला हे प्रॉब्लेम्स येत हं, आहेत, हं. तर मी त्यावर काय करू? कसं करू?" आणि तिचा अर्धा पाऊण तास मी तिच्याशी बोलले आणि मला जेवढं माहिती होतं, जेवढे तिला मी इनफॅक्ट तिला वेंडर्स दिले, हं, हं, की हं. "तू ह्या ठिकाणाहून माल घेतला तर तुला फायद्याचं होईल." अर्ध्या पाऊण तासानंतर ती मला म्हणाली, की "ताई, तुम्ही हे एवढं सगळं मला का सांगितलंत?" तर म्हटलं, "म्हणजे काय?" तर म्हणे, "असं नाही कोणी सांगत." तर हं. म्हटलं, "अगं, मी किती वर्ष अजून व्यवसाय करणार आहे. माझ्या मागे अजून 4 जण तयार हवी, तरच भारतातला पैसा भारतात राहणार आहे." सो त्या केसमध्ये मी सगळ्यांना असं सांगेन, की तुमच्या जवळचं थोडंसं दिलं ना, आपलं काही कमी होत नाही आणि झालं तर आपल्याला त्याचा फायदाच होतो. असेच विचार असलेली किंवा आपण म्हणू की संवेदनशील असलेली माणसंच एक छान समाज घडवत असतात आणि वर्षा तूही त्यातलीच एक आहेस. आता आपण ह्या सामाजिक माध्यमातून व्यक्त होणं आहे किंवा लोकांना मदत करणं आहे किंवा तुझा जो काही अनुभव आहे 20 वर्षांच्या उद्योग क्षेत्रातला, त्याचा सुद्धा उपयोग तू अनेकांना करून देतेस. पण
उद्योग विस्तार हाही एक उद्योगाचा महत्त्वाचा भाग असतो आणि त्या उद्योग विस्तारासाठी तू अनेक अशा फोरम्सशी जोडली गेलेली आहेत किंवा अनेक अशा व्यासपीठांशी संलग्न आहेत आणि एक परवासुद्धा मी एक वाचलं की एक अजून नवीन व्यासपीठाशी तू जोडली गेलेली आहेस. तर त्याबद्दल सांग ना, कारण ही माहिती जे कोणी उद्योजक किंवा उद्योजिका बनू पाहतात किंवा ऑलरेडी आहेत, पण त्यांना ते चॅनल माहीत नाहीये किंवा ती व्यासपीठं माहिती नाहीयेत, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बरोबर. काय होतं ना, जेव्हा आपला व्यवसाय थोडा छोटा असतो ना, त्यावेळेला आपल्याला ना खूप सारे गोष्टी असतात. जसं तुम्ही एक्झिबिशन घेऊ शकता. आपलं एक इनर सर्कल असतं, की आपले नातेवाईक असतात किंवा आपली मित्रमंडळी असतात. ते आपल्याकडनं विकत घेत असतात. हं, सो तोपर्यंत सगळं छान-छान चाललेलं असतं. त्याच्यानंतर एक टप्पा असा येतो, की तुम्हाला त्याच्या बाहेर जायचं असतं, जे बाहेरचं सर्कल असतं. बरोबर. तर तिथपर्यंत पोहोचायचं आणि त्याच्यानंतर एक सर्कल असतं. हं, आता हं. तिथपर्यंत तुम्ही कसे पोहोचणार आहात? तर त्याच्यासाठी मदत लागते, जी प्रोफेशनल मदत लागते. तर मी 2 प्लॅटफॉर्म बरोबर जोडली गेले. ते म्हणजे एक रोटरीचा नवनी कार्यक्रम. रोटरी नाही, कारण ती एक सामाजिक संस्था आहे. पण त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेऊन, जो मी तू परवा म्हणाली ना हं, हं. कोणतं टाकलेलं, ते नवनी म्हणून एक कार्यक्रम आहे. हं, हं, त्या हं. नवनीमध्ये ते काय करतात ना, की ज्या एंटरप्रेन्योर्स आहेत, वुमन एंटरप्रेन्योर, तर त्यांना त्या ज्या स्टेजला त्यांचा आता बिझनेस आहे, त्याच्या वरच्या स्टेजला नेण्यासाठी ते मदत करतात. अरे वाह! हां, मग ते काय करतात, की ते मेंटॉर देतात आणि त्या मेंटॉरच्या थ्रू मेंटॉर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, की जर मला फायनान्समध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्या मेंटॉर मला सांगतात, की "अगं, तू अशा-अशा प्रकारे पुढे जा." ते हं, हं, हं. आपल्याला एक मार्ग आखून देतात आणि त्याप्रमाणे ते आपल्याला मदत करत असतात. बरोबर. सो रोटरीचा नवनी हा कार्यक्रम एक छान, मला जो मागच्या वर्षी मी मेंटॉरशिप, मी स्वतः मेंटीज होते तिकडे आणि त्याचा मला उपयोग झाला. अरे आता ह्या वर्षी पण त्यांनी पुढचा लॉन्च केलेला आहे आणि दुसरा प्लॅटफॉर्म मी जो वापरते तो पेड प्लॅटफॉर्म आहे. तो आहे सॅटर्डे क्लब म्हणून. हं, तर हं. मला तिकडे फायदा काय झाला ना, की तिकडे सगळे बिझनेसवाले असतात हं, हं. आणि तिकडे हाच हेतू आहे, की एका बिझनेसवाल्याने दुसऱ्या बिझनेसवाल्याला मदत करायची आहे. हो. आता जर मला हवं आहे, की मला काही बुटीक्सपर्यंत पोहोचायचे आहे, की मला आता चला, आता माझं पुण्यात आहे, पण मला मुंबईच्या किंवा अगदी गोव्याच्या बुटीकमध्ये जरी पोहोचायचं असेल, तर माझी तर आता ओळख नाहीये. मग मी काय करते, तिकडे जे आमच्या सॅटर्डे क्लबचे मेंबर हं, आहेत, हं, हं. त्यांना मी कॉन्टॅक्ट करते. हं, हं. त्यांना मी सांगते, मला ह्या-ह्या गोष्टी हव्या आहेत आणि ती लोकं आपल्याला मदत करतात, की मी तुमची ओळख करून देते हं. आणि ह्या प्रकारे तुम्ही आता पुढे बिझनेस करू शकता. तर आता तो जो प्लॅटफॉर्म आहे, तो मी हा एका लेव्हलला गेल्यावर वापरायला सुरुवात केली. कारण काय होतं ना, अशा ठिकाणाहून कदाचित तुम्हाला भरपूर मोठी ऑर्डर येते. म्हणजे हे असं घडलेलं आहे बऱ्याच वेळा आणि ती ऑर्डर पुरवायची तुमची ताकद हवी. कारण कसं आहे, की ज्या माणसाने आपल्याला रेफर केलंय ना, नाहीतर मग त्याला थोडा वाईटपणा येतो, की "अरे, आम्ही तर रेफर केलं बरोबर. आणि तू काही केलं नाही." तर हा सगळा मुद्दा लक्षात घ्या आणि नक्की असं काहीतरी जॉइन करा, की जेणेकरून तुम्ही एक पुढच्या लेव्हलला अजून जाऊ शकाल. आता हा तुझा छान प्रवास. आता आपण म्हणतो उद्योग विस्तार किंवा आपण ज्याला नेटवर्किंग म्हणतो, की विविध व्यासपीठांमार्फत आपण ते एक साखळी निर्माण करून अ, काय म्हणू त्याला, एक म्युच्युअल बेनिफिशियल करेक्ट, सगळ्यांना आणि त्यामुळे सगळी अख्खीच तुमची काय म्हणू शकतो यंत्रणा वरती येणार आहे. बरोबर, बरोबर. तर या दृष्टीने ती व्यासपीठं खूप महत्त्वाची आहेत आणि करेक्ट. ठरतायत. बरोबर? आता ह्या बाजारपेठेत तुला प्रतिसाद मिळतोय, तुझं एक्सपान्शन होतंय. पण मग आता देशांतर्गत तुझा व्यवसाय खूपच छान फोफावलाय असं म्हणायला हरकत नाही. तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही उड्डाण वगैरे घेण्याचे तुझे हो. मानस आहे, भविष्यकालीन योजना काय आहे? हो, येस. आहे नक्की आणि आत्ता साधारण 12 देशामध्ये माझं सामान जातं. पण हां, ते हां. कसं जातं, की मैत्रिणी येतात, त्या स्वतःसाठी विकत हं, घेतात हं, हं, हं. आणि तिकडे गेल्यावर त्या घालतात आणि त्यांच्या मैत्रिणींच्या लक्षात येतं, की "अरे, हे तर खूप सगळं छान आहे" म्हणून आणि तिकडनं पण ऑर्डर्स येतात. पण आता ऑफिशियली म्हणजे ॲक्चुअली एक्सपोर्टला जायचा विचार हं, हं, आहे हं. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये एक 2 ते 3 देशांमध्ये तुम्ही नक्की मला बघाल, की सृजनाबाई वर्षाचे हा ब्रँड तुम्हाला तिथे दिसायला लागेल. नक्की जाईल याची खात्री आहे. तुझी ही सगळी काय म्हणतो तळमळ किंवा क्रिएटिव्हिटीला घेऊन जे तुला खूप आहे, त्याच्यावरती हे नक्कीच पुढे जाईल ह्याची आम्हाला पण खात्री आहे. अ, वर्षा एक असं असतं बघ, की उद्योजक आणि उद्योजिका जरी आपण म्हटलं जेंडर बायस नाही किंवा हे, तर एक महिला उद्योजिका म्हणून आपल्याला एक वेगवेगळे अनुभव असतात. त्यांना सामोरं जावं लागतं. अ, आणि काही नवीन उद्योजिका ज्यांना उद्योजिका बनायचं आहे, तर त्यांना काय तू सांगू इच्छितेस आणि तुला तुझा अनुभव कसा होता ह्या प्रवासातला?
अ, खरं सांगायचं तर माझा अनुभव ना खरंच छान होता. म्हणजे मी अगदी माझ्या घरातल्यांपासून इनर सर्कल असेल, त्याचा आउटर सर्कल असेल, मला सगळ्यांनी कायम प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणजे असं कधीच झालं नाही, की "हे तू काय करतीये?" हं, हं, हं. म्हणजे अगदी 1000-2000 एखादी कधीतरी कोणीतरी बोलली असेल, की "अगं तू शिक्षण कशात घेतलंय आणि तू हे काय करतीये?" पण माझ्यासाठी हा माझा छंद होता त्यावेळेला बरोबर. आणि नंतर तो व्यवसायात मी रूपांतर करणार होते. पण आता कोणीही असं बोलत नाही, की ज्या स्तरावर बिझनेस गेलेला आहे, त्यामुळे कोणीही हे बोलत नाही आणि आत्तापर्यंत मला प्रत्येकाने प्रत्येक जणांनी भेटलेल्यांनी सपोर्ट केलेला आहे. नवउद्योजकांना पण मी सांगेन, की कोणाला काही पडलेली नसते. तुम्ही तुमचं एक ध्येय ठरवा आणि त्या ध्येयाबरोबर चालत राहा. तुम्हाला ती लोकं मिळत जातात. विश्वास ठेवा, की ती लोकं तुमच्या जवळ कायम येणार आहेत आणि तुमची प्रगती नक्की होणार आहे. वर्षा, तुझा हा प्रेरणादायी जो प्रवास आहे, तुझं सामाजिक भान आहे, संवेदनशीलता आहे, सृजनात्मक निर्मितीसुद्धा आहे. तर हा सगळा प्रवास खूप छान आणि तू आज आमच्या स्टुडिओत आलीस. खूप मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्यास आणि खरंच एक प्रवास जो हा काही उलगडून दाखवलेला आहे, त्यातनं बरंच काही शिकण्यासारखं सुद्धा असतं. तर त्याबद्दल तुझे खूप 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 धन्यवाद. आणि परत सगळ्यांना असाच एक अजून प्रेरणादायी प्रवास घेऊन आपण पुढच्या भागात नक्की भेटणार आहोत. शिवविद्या प्रतिष्ठान डोंबिवली आणि सन्मान सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांचे अनेक उपक्रम आपण राबवतो आहेत समाजातल्या विविध घटकांसाठी आणि त्याबद्दलची जी माहिती आहे, ती माहिती आपण ऑलरेडी या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये दिलेली आहे. तुम्हाला ज्या जमेल त्या माध्यमाने म्हणजे तुमचा वेळ असेल, तुमचं कौशल्य असेल किंवा तुमचे अनुभव असतील, तुम्ही जर काही कौशल्य प्रशिक्षण देऊ शकत असाल, तर त्या दृष्टीने ही मदत असेल किंवा आर्थिक मदतही असेल, ती तुम्ही संस्थेला करू शकता आणि आमच्या उपक्रमात सहभागी होऊ शकता. त्याचप्रमाणे हे जे काही सुंदर, सुंदर दागिने तुम्ही इथे बघितलेले आहेत, हस्तनिर्मित, ते सुंदर दागिने तुम्हाला सृजना बाय वर्षा या ब्रँडखाली मिळतील. Facebook, Instagramवर आहे. त्यांचीही लिंक आम्ही इथे दिलेली आहे. तर जरूर त्या पेजेसना आणि त्या सामाजिक माध्यमावर तुम्हाला जर हे सुंदर दागिने हवे असतील, तर त्या लिंकवर क्लिक करा. आणि परत एकदा सगळ्यांना नमस्कार आणि परत भेटूया पुढच्या भागामध्ये.